माझे पूर्ण नाव मयुरी अविनाश सहारे. मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव आहे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा. माझे पूर्ण नाव आलिया नळिनी सय्यद. मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. माझे पूर्ण नाव मोनाली प्रमोद कवाडकर. मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. माझे पूर्ण नाव श्रुती अनिल जामकर. मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. माझे पूर्ण नाव हर्षदा बुधराम ठलाल. मी इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. आजच्या आमच्या प्रोजेक्टचे टॉपिक आहे समृद्ध भारत आणि समृद्ध भारत यामधून आम्ही डिजिटल इंडिया याबद्दल प्रोजेक्ट बनवलेला आहे. आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा काळ आहे. या काळामध्ये सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आणि सर्वांच्या घरामध्ये इंटरनेट पोहोचला आहे. या सर्व साधनांमुळे संवाद, शिक्षण, व्यापार, शेती आणि आरोग्य यामध्ये मोठा बदल घडला आहे. या क्षेत्रामुळे समृद्ध भारत बनण्याकडे वाटचाल घडत आहे. इंटरनेटमुळे आपल्या शिक्षण भागात ऑनलाईन क्लासेस तसेच डिजिटल लायब्ररी आणि ई-लर्निंग पोर्टल्समुळे आपले शिक्षण सर्वत्र उपलब्ध झाले आहे. तसेच शेती भागात इंटरनेटमुळे शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाचा अंदाज, खत आणि बाजारभाव वेळेवर माहीत झाले आहे. आपल्याला माहीतच आहे की आपण आताच्या काळामध्ये मोबाईलचा जास्त यूज करतो. तर मोबाईलच्या वापरामुळे चांगले पण गोष्टी झालेल्या आहेत आणि खराब पण गोष्टी झालेल्या आहेत. पण तिथं मोबाईलमध्ये खूप सारे ॲप्स आहेत जसे की फेसबुक, इंस्टाग्राम हे आताच्या काळामध्ये जास्त वापरले जाणारे ॲप्स आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम तसे तर सारखेच आहेत. जसं आपण तिथं पोस्ट स्टोऱ्या टाकतो तर आपल्याला आपला एखादी बिझनेस चालू करायचा आहे तर आपल्याला त्या ॲप्समध्ये मदत मिळू शकते. फॉर एक्झाम्पल म्हटलं गेलं तर की आपले पोस्ट आपण काही काम करताना किंवा कोणतं आपलं चांगलं बिझनेस तिथं व्हिडिओ करून अपलोड केलं तर तिथं लाईक्स शेअर करून आपल्याला त्याची मदत मिळू शकते आणि आपल्याला आपण जो बिझनेस करत आहोत तिथं आपल्याला ऑर्डर मिळू शकते. ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध केल्या. शिक्षण आणि रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध केल्या. महिला आरोग्य आणि शासन सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवल्या. डिजिटल व्यवहारामुळे भ्रष्टाचार कमी झाला. नवीन तंत्रज्ञानाने भारताची ओळख निर्माण केली. नमस्कार.